हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी, ओल्या नारळाची आईस्क्रीम। तर इथे आपण साहित्य घेतलं आहे ओला नारळ, एक अख्खा ओला नारळ घेतला होता। त्याची वरची संपूर्ण साल काढून घेतली आहे व कट केले आहे। इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे, दूध घेतला आहे, जेवढा नारळ आहे तेवढंच दूध घ्यायचं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 4 वेलची आणि इथं अर्धा कप पाणी घेतलं आहे। तर चला मग आपण अगोदर रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपण हा ओला नारळ कट केलेला आहे तो मिक्सरवर ग्राइंड करून घेऊ। हे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे या नारळामध्ये ॲड करू। आता याला मिक्सरवर चांगलं बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवून घेऊ। इथे आपण बघू शकता चांगली पेस्ट तयार झाली आहे, एकदम स्मूथी पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये हे दूध गरम करायला ठेवू। यातलं 2 चमचे दूध आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता याला चांगलं अशी उकळी आणून द्यायची, चांगलं गरम करून घ्यायचं याला। इथे 2 चमचे दूध थोडंसं एका वाटीमध्ये काढलं होतं, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर जे घेतलं आहे आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ। हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, छान असं मिक्स करून घ्यायचं। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे तयार झालं आहे। आता आपण हे दुधामध्ये ॲड करू। आता यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर जे मिक्स केलेलं आहे ते दुधामध्ये मिक्स करून घेऊ। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्यात। 2 मिनिट मंद आचेवर याला चांगलं शिजवून घ्यायचं। हे तयार झालं आहे मिश्रण। आता यामध्ये आपण ज्या 4 वेलची घेतल्या होत्या ते यामध्ये मिक्स करून घेऊ। आता याला एकदा मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे बारीक पेस्ट होते, म्हणजे दोन्ही हे चांगलं मिक्स होऊन येतं। हे ठेवून देऊ। आपल्याकडे असे छोटेसे कप आहेत, त्यामध्ये आपण उरलेलं मिश्रण टाकून घेऊ।
आता याला 2 तास फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. जिथे बर्फ जमा होतो ना तिथं हा डब्बा ठेवून द्यायचा. 2 तासात ही आईस्क्रीम तयार होते. बघा, आईस्क्रीम चांगली सेट झाली आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आलं आहे.